मला ना काय बोलतायत? अरे थांब ना, बोलतो ना, थांब ना. तुम्हा दोघींना माझी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. नारळ 29 रुपये, त्यामुळं बायको आता सगळेच घेते वाटतं. ए मम्मीचा नंबर आला. ये ये ये. नाही दुसरं नाव नाही नाही नाही, ये. तोंड बुडव. तिकडे बघ. One, two, three. ए आता बघू. मला ना काय बोलतायत? अरे थांब ना, बोलतो ना, थांब ना. चिवताईने असा माईक पकडलाय समोर. तर मित्र, शिरपूरवरून आल्यानंतर आहे ना, आम्ही बाहेर कुठंच गेलो नाही. कारण ह्या उन्हाची एवढी भीती आमच्या मनात बसली ना. ही चिवताई आजारी पडली, मी आजारी पडलो, मुक्ता आजारी पडली आणि गावी चिवताईची आजी पण आजारी पडली. त्यामुळे आहे ना, आम्ही कुठंच बाहेर गेलो नाही. आता झालं आहे असं की आमच्या घरातले तांदूळ संपलेत, आमची साखर वगैरे संपली आहे, पुन्हा ह्या चिवताईचे काजू बदाम पण संपलेत. त्यामुळं आता किराणा मालच संपल्यामुळं आम्हाला बाहेर जाणं भागच आहे. त्यामुळं आता आम्ही डीमार्टला चाललेलो आहे सामान आणण्यासाठी. बऱ्याच दिवसानंतर आम्ही बाहेर पडतो आहे. आज ऊन भरपूर आहे, तरी पण आता बघूया, लपत छपत जातो आता. आणि मला पॅन्ट बी घ्यायची ना. अच्छा, तुला पॅन्ट पण घ्यायची आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि डीमार्टवरून आल्यानंतर आम्ही खूप मज्जा करणार आहे. आहे ना? एवढा आनंद झाला का तुला बाहेर जायचं? सावलीतून चाल, सावलीतून चाल, चल. चटका बसतो. थांब ग, मला थोडं टोकावर बसू दे. तर आता आम्ही डीमार्टमध्ये चाललेलो आहे. आणि त्या अगोदर ह्या दोघींना मी रस्त्यामध्येच एक वॉर्निंग देणार आहे. मग दोघींना माझी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. जे गरजेचं आहे तेच घ्यायचं, जे जास्त गरजेचं नाही आहे ते घ्यायचं नाही. हा, म्हणजे आम्ही बिना गरजेचं सामान घेतो असं म्हणायचं तुम्हाला? जे अति निगडीचं आहे तेच घ्यायचं. हो. दुसऱ्या गोष्टी बघत बसायच्या नाहीत, विनाकारण टाइम घालवायचा नाही, माझे पाय दुखवायचे नाहीत. कळलं का? आम्ही डीमार्टचा एक कोपरा पण सोडणार नाहीये, सगळं बघून घेणार आहे. हा ग बस, पूर्ण दिवस घालवता तुम्ही त्याच्यामध्ये. आता कधीतरी 2-3 महिन्यातून एकदा जातो, काय आलंय काय नाही ते बघायला नको आम्हाला? लिस्ट बनवायची आपली आणि तेवढंच घ्यायचं. कसं होतं, आपण जातो 2000चं सामान घ्यायला आणि येतो 5000चं घेऊन. कारण बऱ्याचदा काय होतं, तिथं गेल्यावर सुचतं की हे पण घ्यायचं होतं, ते पण घ्यायचं होतं, हे राहिलं ते राहिलं, असं होतं. आणि कधी कधी एक्स्ट्रा पण घेऊन येतो माणूस, आहे ना? मग काय, ॲक्च्युली डीमार्ट झालं, सुपर मार्केट झालं, हे एकाच जागी सगळ्या वस्तू भेटतात. हा म्हणजे कस्टमरसाठी हा एक चांगला पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की हा बाबा आपल्याला एकाच जागी सगळ्या गोष्टी भेटतात. पण जे बिझनेस करतात ना, त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. कारण अर्ध्याहून जास्त सामान तर आपण गरज नसताना घेऊन येतो, का तर ते समोर दिसतं. चला तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो डीमार्टला. आता किती वाजले? 13:21, म्हणजे 1:20 झालेले आहेत. आता बघूया किती तास जात आहेत. चला, गाडी पार्किंग करायला जागाच मिळत नाही इकडं. थोडीशी मागं पार्किंग केली. आता डीमार्ट ह्या इकडं आलो बघा. बबू, चहा पत्ती कोणती घ्यायची? तुला काय कळतंय ग? विचार करते. तुला काय कळतंय? मम्मी घेईल तिकडून बरोबर. आता तू काय म्हणायचं माहिती आहे का मम्मीला? मम्मी बाद झालं, जास्त नको घेऊ, मला भूक लागली असं म्हणा, घरी जायचं. काय ते पिस्ता? काय घ्यायचं? थांब, मम्मीला बघू दे तर, चांगले आहेत का फुटलेले आहेत बघू दे ना. लक्ष राहू दे तू, आपलं कोणी घ्यायला. लक्ष ठेवशील ना? ओट्स घे, ओट्स खाईल ना. अभी फिर से बॉडी बनाने का है बब्बो को और मेरे को. हेच घे, क्वेकरचेच घे. हे काय छोटंवाला आहे ना, बब्बू पण खात असते ना. हे शांत बस.
नारळ 29 रुपये. त्यामुळं बायको आता सगळेच घेते वाटतं. ए जरा कमी मस्ती कर ना. ठेव. कोणतं घ्यायचे? तुझ्या मापाचे आहे का? चल काय पण नको घेऊस. हां फ्रॉक आता तू मोठी झालीस ना, फ्रॉक नाही घालायचे. यांचं आता चाललंय स्वतःचे कपडे बघायचं काम. तुम्हाला काय वाटतंय? हे जा तिकडं पळ, शांत बस. कुठं लपली जाऊन बघा. हे बाहेर निघतो बघ, ते आले बघ, ते आले. ते मारतीला नाही आहेत, छान नाही आहेत एवढे. जाऊ दे, बाहेर पण नाही कुठे भेटत. नाही छान नाही आहेत इकडे एवढे. जाऊ दे चल आपलं. 400 आहे. नाही भेटत 400. तरी पण छान नाही आहेत. नको, अशी लेगिन्स आहे ना कारणची. तुला आवडला असला तर घे, मला कशाला विचारते. बघा तरी तुम्ही बघत नाही. परत नंतर घरी गेल्यावर मग तुम्ही नावं ठेवता घातलं. पोपट दिसतोय, मोर दिसतोय. तुला आवडला तर घे, पण लवकर घे, एवढंच माझं म्हणणं आहे. असं द्यायचं, माझ्याकडे कपडे नाही. जे घ्यायचं आहे ते घे, पण लवकर घे. साधा आपला कॉटनचा आहे. ते आलेत हा इकडं, ते आलेत आता. अगं ह्या वर्षी पाऊस नाही पडणार आहे इथं, फक्त आपणच छत्री घेतोय माहिती आहे का. मम्मी तिकडून दुसरा खाऊ घेऊन येते, तोपर्यंत ॲपल खा. व्हेरी गुड. बजरंगबलीसारखी ताकद येणार बबूला आमच्या. इकडे गाडीमध्ये जागा नाही राहिली बसायला, सगळं असं सामान ठेवलंय बघा. आणि इकडे मागे छत्र्या ठेवल्यात, छत्र्या, ह्या खोडीच्या चिवताईच्या छत्र्या. हां पावसाळा नाही काय नाही, छत्रीच घ्या म्हणे मला, छत्रीच घ्या. हां ए काय करायचं छत्रीचं, काय करायचं छत्रीचं, काय कर. हां पाऊस नाही काय नाही, मला छत्री घ्या, मला छत्री घ्या, मला छत्री घ्या. पाऊस तरी पडू दे ना. आमची शाळा बांधली की मग पाऊस येईल, मग आम्ही छत्री घेऊन जाणार शाळेत. असं आहे का? शाळेने सांगितलं का पाऊस येणार आहे, आणि मग तुम्ही छत्री घेऊन जाणार? काही कारण सांगते हो का आपली. तर बब्बू सगळ्यांना सांग मम्मी कुठे गेली आहे. पिझ्झा आणायला. पिझ्झा आणायला. आणि पिझ्झा कोणाला आवडतो? मला. अजून? मम्मीला. मला तर नाही आवडत बाबा, ह्या दोघीच खातात. जे पिझ्झा खातात ना त्यांना ताकद नाही येत अशी. हे बघ अशी ताकद आहे ना, तुमची बाजरीची भाकरी आणि भाजी खाऊन अशी ताकद येते. मम्मी आली बघ तुझी पिझ्झा घेऊन. ते बघ, खोलूच नको मम्मीला. हा कुठला पिझ्झा आहे? पनीरचा का? व्हेज सुप्रीम. हाच छान लागतो. गेल्या वेळेस तुम्हाला हाच आवडलेला, मी दोन्ही हेच घेऊन आले. छान आहे. आणि इथे सॉस भेटत नाही म्हणून आम्ही तयारीने आलोय. हा का? तरी मी म्हटलं डब्यामध्ये हे कसं काय सॉस नाही देत ते. तुला हे पाहिजे का? मेयोनीज पाहिजे का? मेयोनीज वरतून. नाही आज घेतलं नाही मेयोनीज. हे बघ इथे मेयोनीज आहे. शी, हे बघ दिसलं का? नॅचरल मेयोनीज. येतोय की खायला? घरचीच भाजी चपाती तुला खाता येत नाही का हाताने? हसते. मित्र नाईलाज आहे माझा, मला हे खावं लागतंय. तुम्ही असं सहसा खाऊ नका, कधीतरीच खात जा. आईला खाणं पण अवघड आहे. चला तर हा पिझ्झा खाऊन आता आम्ही घरी जाणार आहे, आणि घरी गेल्यानंतर काय मजा आहे हे तुम्ही पुढं पहा. डीमार्टवरून आल्यानंतर आम्ही थोडा आराम वगैरे केला. ही खोडीची लेक माझ्या मागं लागलेली आहे की पप्पा काहीतरी खेळूया, काहीतरी खेळूया. म्हटलं आता काय खेळायचं, आणि आम्ही आता हा असा खेळ इकडे चालू केलेला आहे. तर काय होणार आहे, ज्याच्यावर राज्य येईल
त्याचं तोंड आम्ही पांढरं करणार आहेत. तर बघूया सर्वात पहिलं कोणावर राज्य येते आणि कोणाचं तोंड पांढरं होते. चला तर त्या पहिलं तिला सांगूया आपण, बबू असं करायचं किंवा असं करायचं, काही पण करायचं, तुला करायचं असं कर किंवा असं कर, काही पण कर. काय 1 2 3. नाही तिने केलंच नाही असंच ठेवला हात. नाही तुला बोललो मी, एक तर असं ठेव नाही तर असं ठेव. परत आता बघा तिच्यासाठी आम्ही थोडस आता पुन्हा एकदा पहिला डाव दे. पहिला ट्राय केला. हा पहिला डाव देवाचा घेतलेला आहे आम्ही. आता परत करशील ना. हे बघ 1 2 3. ए मम्मीचा नंबर आला. ये 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 नाही दुसरा डाव. नाही तोंड बुडव. तुझा नंबर होता लय हसू नक. बघू हे बघा मम्मीचं तोंड पांढरं झालेलं आहे इकडे. आता चक्कर मध्ये मी बिना कामाची आली. परत आता कोणाचा नंबर येतो बघायचा. 1 2 3. बब्बू चिटिंग नाही करायची. बघितलं का? हा मम्मीला किती हसली जोरात आणि स्वतःचा नंबर आला की पळून गेली. 1 2 3. कोणाचाच नंबर नाही आला. परत 1 2 3. आई शपथ माझं जास्तच बुडवलं का ग? माकडं दिसतो. हा तू चिटिंग करून पळाली त्याचं काय? हा माझा शेवटचा नंबर झाला असता पण ही लगेच पळाली चिटिंग करून. थांब आता कशाला लावते तू? थांब ना आता परत नियमानुसार परत 1 2 3. अरे सगळे सुटले. 1 2 3. 1 2 3. हे आता बघू. आता बघा कसं दिसतंय भारी. एक नंबर. मार्गावर होती ती. पळून जायचं होतं का तुला परत? थांब आता परत. आता डबल कोणाचं? नीट कसे दिसतोय हो आम्ही? चला परत 1 2 3. हे सगळे सुटतात. आता कोण जिंकणार हे? अरे ती माझा नंबर आलाय. माझा नंबर आहे. माझा नंबर नाही आला. तिला वाटलं तिचा नंबर आला लगेच पळाली ती. पाहिलं का असली चिटिंग करते. आता परत. चला आता परत 1 2 3. शिडके 1 2 3. कोणाचाच नाही. मला कुठं लगेच? थांब 1 2 3. कोणाचंच नाही. 1 2 3. आता बब्बू चालाय. एकदा हळूच तसं हाताने नाही हळूच. अरे वा. आता ज्याचा येईल त्याचा येईल ना. 1 2 3. आता मम्मीचं आलाय. गुद्दे कशाला मारता? गुद्दे मारायचं होतं का त्याच्यात? मम्मीचं तोंड बघा. मम्मीचं तोंड. अरे माग चल. आता परत. आता लास्ट डाव. आता शेवटचा डाव घेतो मित्र हो. 1 2 3. मम्मीचा डाव आलाय. चिटिंग केलेली आहे. दोघे ठरवून नाही टाकत आहेत. तर अशा रीतीने आमचा आता खेळ संपलेला आहे. आमचे तोंड बघा कसे झालेले आहेत. ही एकदम चिडकी पोरगी आहे बरं काय. ही एकदम चिटिंग करते. एकदम चिटिंग. हा पाहिलं कशी बघते तोंड आता.
तिच्यावर डाव आला ना लगेच पळून गेली ती. हा परत तिला समजवलं आम्ही, परत तोंड हे केलं, परत दुसऱ्यांदा डाव आला, परत पळाली. मज्जा आली का बब्बू तुला? नाही मज्जा आली. तिला मज्जा कधी येते? जेव्हा दुसऱ्यावर राज्य येतं ना तेव्हा तिला मज्जा येते. तिच्यावर राज्य आल्यामुळे तिला मज्जा नाही आलेली, लई चिडकी येते. आपण म्हातारे झाल्यावर असे दिसू का? असंच वाटतंय आहे ना? दाढी बिडी अशी एकदम केस पांढरे झालेले. हा हे बघा, ही म्हातारी बघा. चला बाबा आता आंघोळ वगैरे करून घेऊयात. पहिला नंबर कोणाचा आता आंघोळ करण्यासाठी? माझा. पाहिलं का लगेच तिचा पहिला नंबर आंघोळ करायला. घरामध्ये लहान लेकरं असलं ना तर थोडं आपल्याला लहान होऊनच वागावं लागतं. थोडाफार बालिशपणा करावाच लागतो, काय करणार, त्याशिवाय मजा नाही हो. चला आता भगवद्गीता वाचायला घेतो. अधिक मासामध्ये भगवद्गीतेचा 15वा अध्याय वाचणं शुभ मानलं जातं. त्यामुळं 15वा अध्याय सध्या मी वाचतोय आणि माझी ज्ञानेश्वरी वाचन देखील चालूच आहे. जसा मला वेळ मिळेल ना तसं मी वाचत राहतो, एक 2 पान असं. मित्रो, भगवद्गीतेच्या या 15व्या अध्यायात ना खूप चांगलं वर्णन आलेलं आहे की मी माझ्या पित्याचा पुत्र आहे, माझे पिता अमुक अमुक पित्याचे पुत्र आहेत. अशा रीतीने जर आपण शोध घेतला तर आपण गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभिकमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवांप्रत येऊन पोहोचतो. आपण आहे ना एवढा खोलवर कधी विचारच करत नाही की आपले वडील, त्यांच्यानंतर त्यांचे वडील, त्यांच्यानंतर त्यांचे वडील, अशी सगळी ही जी साखळी आहे ही शेवटी कोणापर्यंत जाऊन पोहोचते? तर परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचते, नाही का? एवढा खोलवर आपण कधी विचारच करत नाहीत. कारण बघा ना, 100 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष असं जर आपण खूप 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 असं मागं जात राहिलो तर ज्या परमात्म्याने आपल्याला बनवलं आहे आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना आपल्याला वाचनानंतर कळतात. त्यामुळं आपले जे धर्मग्रंथ वगैरे जे आहेत ते आपण जसा वेळ मिळेल तसं आपण वाचलं पाहिजे, नाही का? चला आता इकडे जेवणासाठी बघा काय बनतंय. हे बघा इकडे मस्त पनीर चिल्ली बनते आज. मित्र हो, आमचा सुट्टीच्या दिवसाचा शॉपिंगचा व्हिडिओ आणि तोंड पांढरं करणाऱ्या गेमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला काय करायचं? लाईक लाईक करा, सबस्क्राईब करा.